लूक 18:18-43. शाश्वत जीवन व धनाची आडकाठी. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, अहो उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत. व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. तो म्हणाला, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळीत आलो आहे. हे ऐकून येशूने त्याला म्हटले, अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. तेव्हा पेत्र म्हणाला, पहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहोत. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही. येशूचे आपल्या मृत्यूविषयी तिसरे भविष्य. तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्टांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्याला परराष्ट्रांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्यास ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते, आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या. येशूचे एका आंधळ्याला दृष्टिदान. तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागीत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागून चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.